VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, मी विनीता पिंपळखरे उपाध्ये अमृत वर्षा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार. मागच्या भागात तुम्ही सांगत होतात की श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांनी तुम्हाला शक्तिपात दीक्षा दिली. मग तुमच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडला का? सुरुवातीला काही फारसा फरक पडला नाही, पण जसं जसं मी साधना करायला लागलो तर असे अनेक प्रसंग घडले पुढच्या काळामध्ये, ज्याला आज आपण चमत्कार म्हणतो. बर. त्यातला पहिला एक प्रसंग सांगतो की मी एकदा साधनेला बसलो. घरामध्ये त्यावेळेला नेमकं कोणी नव्हतं आणि संध्याकाळची वेळ होती आणि मी हॉलमध्ये आमच्या कोचावरती बसून साधना करत होतो आणि अचानक मला दिसलं की माझ्या उजव्या बाजूला कोणीतरी धोतर आणि जब्बा घातलेला माणूस बसलेला आहे. दोन्ही पाय गुडघ्यात जवळ घेतलेला असा आणि हाताची मिठी मारलेला आणि बसलेला आहे. तर अंधारामुळे आणि मला अशी काही कोणी येण्याची अपेक्षा नसल्यामुळे, पहिलाच असा अनुभव असल्यामुळे मी एकदम घाबरलो आणि डोळे मिटलेलेच होते. नंतर क्षणभरापुरतं डोळे उघडल्यासारखं झालं आणि मग ते दिसले आणि मग डोळे मिटल्यावरही ते दिसतच राहिले आणि मी घाबरून त्यांना म्हटलो की आप यहाँ क्यों बैठे हो, आप निकल जाओ यहाँ से, आप जाओ जाओ यहाँ से, आप जाओ. आणि मग ते काही वेळ थांबले, बसले आणि एवढंच म्हणाले की मैं तुम्हारी साधना देखने के लिए आया था, मी तुझी साधना बघायला आलो होतो. आणि ते हसले, उठून निघून गेले. हा प्रसंग मी एकांना सांगितला तेव्हा ते म्हणले, अरे तुला लक्षात नाही आलं का कोण होते ते? शंकर महाराज होते ते. आणि ते तुला म्हणाले ना की तुझी साधना बघायला आलेलो आहे, कारण की तू साधनेत बसलास की नाथांशी कनेक्ट होतो. आणि नाथ साक्षात शिव अवतार असल्यामुळे शंकर महाराज हे शिवाचाच अवतार आहेत आणि शिवावरती अत्यंतिक प्रेम असलेले संत आहेत. त्यामुळे ती साधना तू करतोयस म्हटल्यावर तिथे तुला बघण्यासाठी म्हणून ते आले होते. तर म्हटलं मला अचानक कोणीतरी देहधारी व्यक्ती समोर येऊन बसली आणि घरात कोणी नाहीये आणि दरवाजे बंद आणि अचानक व्यक्ती कशी काय येऊन बसली, ह्याच्यामुळे मी शॉक होऊन घाबरलो आणि त्या ह्याच्यात मी त्यांना जा म्हणून सांगितलं. मग हळूहळू मनाची तयारी झाली. मग अनेक अशी उदाहरणं मी सांगू शकतो की स्वामी समर्थांचं मला अनेक वेळेला दर्शन झालं, त्यांनी दिलं, म्हणजे झालं नाही त्यांनी दिलं. अनेक वेळेला साधनेच्या वेळेला, सेशन्सच्या वेळेला माझ्या आतमध्ये ते बसलेले आहेत येऊन, ह्याची मला जाणीव व्हायची आणि माझं संपूर्ण शरीर कडक झालेलं असायचं, ब्लॉक झालेलं म्हणजे. आणि फक्त डोळे ते अपार करुणेने भरलेले डोळे ते माझे तसे व्हायचे आणि अनेक लोकांना माझ्या जागी तिथे स्वामी बसलेले दिसायचे अनेक वेळेला आणि लोक ढसाढसा रडायची. त्याच्यात आम्ही कधी सांगितलं नाही कोणाला की इथे आत्ता स्वामी आलेत किंवा लोकांनाही काही माहिती नसायचं, पण अचानक नमस्कार करायला आलेत आणि स्वामी दिसतात आणि त्या व्यक्तींसाठीच ते आलेले पण असायचे. असं पण आहे का? हो, असे अनेक प्रसंग आहेत लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेले. म्हणजे जे त्यांचे भक्त आहेत त्यांनाच ते दिसणार असं आहे का? ज्यांच्यासाठी ते आले असतील त्यांना काहीतरी द्यायला, तर नजरेच्या माध्यमातून, व्हायब्रेशनच्या माध्यमातून ते काय एनर्जी पाठवत होते. असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. आपल्याही रेग्युलर साधकांना सुद्धा त्यांचं दर्शन माझ्यामध्ये अनेक वेळेला झालेलं आहे. अर्थात याची आम्ही कधी वाच्यता केली नाही, कुठे जाहिरात केली नाही, पण हे प्रसंग घडून गेलेत. आध्यात्मिक क्षेत्रातलेच एक जण आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर मी एकदा बसलो होतो आणि त्यांचे शिष्य आणि ते असे बसले होते. मी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि बोलता बोलता एकदम ते थांबले आणि डावीकडे कोणीतरी
आलेलं आहे असं मला कळलं, पण कोण आहेत ते मला तेव्हा कळलेलं हा, नव्हतं. हा. तर ते त्या ज्या व्यक्ती बसल्यावर त्यांना सांगत होते काहीतरी, माझ्याबद्दल सांगतात एवढं मला कळलं आणि मग ते निघून गेले. आणि मग माझी आध्यात्मिक प्रगती चांगली चालू आहे वगैरे वगैरे असं त्यांनी काय काय सांगितलं होतं. ते गजानन महाराज आले होते बर. आणि त्यांना सांगितलं, अजून 2-3 गोष्टी सांगितल्या माझ्या बाबतीमध्ये की पुढच्या काळामध्ये त्याच्यावर कृपा होणार आहे. हे नाथांचं व्हायच्या जस्ट 2 ते 3 महिने आधीची गोष्ट. हो हो. हा. तर त्याच्यावर खूप मोठी आध्यात्मिक कृपा होणार आहे, तर त्याला तयार राहायला सांग, असा निरोप त्यांनी दिला. बर बर. मी तो ऐकला आणि काय आय वॉज नॉट व्हेरी सिरियस वगैरे. मी म्हटलं छान आहे छान आहे. आम्ही पुन्हा गप्पा मारत होतो आणि तेवढ्यात एक काही सेकंद गेले असतील, पुन्हा ते म्हणले आता काय म्हणताय महाराज, असं म्हणल्यावर मला कळलं की आता तेच पुन्हा आले. मग त्यांनी पुन्हा त्यांना सांगितलं, ते हसले आणि महाराज गेले. तर म्हणे हा म्हातारा आहे ना, हा कधी एकदा आला तर परत येत नाही, असं प्रेमाने जे असतं ना आपल्या वडिलांबद्दल बोलतो तसं त्यांच्या बोलण्यात होतं. पण म्हणे आज हे 2दा आले, आश्चर्य आहे. तर म्हणे मला वाटलं आज दुसऱ्या कशासाठी आले असतील. ते म्हणले नाही, तुलाच निरोप होता. ते म्हणले तुझी साधनेतली पातळी आध्यात्मिक 60% झाली आहे, पण 40% अजून वर खाली होती, कारण तुझ्यात खूप अहंकार आहे. हे सांगायला आले का? ते सांगायला आले. आता जे पुढच्या काळात तुझ्यासाठी जे आणले आणि घडणार आहे त्यासाठी तुझा अहंकार तू पहिला बाजूला घालव, त्याच्यासाठीची पुढची तयारी कर. तर मला कसला अहंकार तर नाही म्हणे, खूप पुस्तकं वाचून पांडित्य मिळवले आणि खूप लोकांशी चर्चा करतो आणि स्वतःला खूप शहाणा समजतो. तर म्हणजे हा अगदी सहज घडून गेलेला प्रसंग आहे, कोणाला दाखवण्यासाठीचा पण नाही आणि अगदी लिमिटेड लोकांमध्येच घडलेला प्रसंग आहे. असं नाही की कुठे काही 500-1000 लोकांच्या समोर बसलेत ते आणि काहीतरी त्यांचं महात्म्य दाखवण्यासाठी घडलेला आणि काहीच नाही, असा काही तो प्रसंग नव्हता. आणि खरंच होतं की डॉक्टर वर्तकांची सगळी पुस्तकं मी कोळून पिणे म्हणतो तसे मी ती अगदी भयंकर वाचलेली होती. आधी मी अनेक पुस्तकं यांचं वाचन केलेलं होतं, पण त्या वाचनातनं एक थोडासा अहंकार आलेला असतो की मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे आणि तुम्ही सांगताय ते चुकतंय, ह्याच्यात हे असं म्हटलं आणि त्याच्यात ते तसं म्हटलेलं आहे आणि हे माझं मत आहे, अशी माझी जी मनोवृत्ती झालेली होती आणि वादविवादामध्ये कायम जिंकण्याची सवय त्यामुळे लागलेली होती. तर अध्यात्मामध्ये जिंकायचं किंवा हारायचं ही संकल्पनाच नाही आहे, हो की नाही. सरेंडरशिपमध्ये काही हारणं नाही, काही जिंकणं नाही, किंवा कोणी कमी नाही कोणी जास्त नाही, हो की नाही. न्यूट्रल 0 स्टेट आहे ती. तर तिथे जर कृपा होणार असेल तर तुम्हाला तुमची जागा लायकी ती तुम्हाला नीट केलीच पाहिजे, त्याशिवाय कृपा होणारच नाही. आणि हळूहळू मला ध्यानात यायला लागलं की खरंच आहे की मी जे वाचून बडबड करतोय ती फक्त शाब्दिक बडबड आहे, त्याच्यामध्ये परमतत्वाचा आत्माच शिरलेला नाहीये. ही मनाची जाणीव मला व्हायला लागली आणि हे होता होता अचानक नाथांचं हे सगळं पुढचं झालं. कदाचित तो 40% वर खाली जे होत होतं ते मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला, जाणीवपूर्वक नाही, पण मला पटलं की हे काहीतरी चुकतंय माझं. म्हणजे कोणी सांगितल्यावर आपल्याला पटतं तसं, आणि महाराजच येऊन सांगतात आणि एकदा नाही 2दा दुसऱ्यांदा येऊन खास ते सांगायला येतात म्हटल्यावर तर मी शॉकच झालो. पण त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या सांगण्यामुळे तो बदल घडला की पहिलं म्हणजे मी अनलर्न करायला लागलो त्या सगळ्या काळात की मी ह्याच्यात हे वाचले आणि त्याच्यात ते वाचले, ते सगळ्या पाट्या पुसून टाकल्या. मी कशात काही वाचलेलं नाही. माझ्या आतली जी लायब्ररी आहे, जी प्रत्येकाच्या आतमध्ये ज्ञानाचा संपूर्ण संग्रह जो आहे, नालंदा लायब्ररी जी होती विद्यापीठाची मूळ आतमध्ये प्रत्येकाच्या, ती तुम्हाला ओपन करण्यासाठीची कृपा मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग हे सगळं अनलर्न केलं, ते सगळं सुदैवाने माझी मेमरी अशी की मी ती वॉशआउट करू शकतो, म्हणजे मी पुसून टाकू शकतो. अनेक वेळेला असं होतं की वाईट कोणी माझ्याशी वागलं असेल किंवा कोणाच्या बाबतीमध्ये काही घडलं असेल तर मी दुसऱ्या वेळेला विसरून पण गेलेलो असतो. तर पाठी कोरी होण्याची प्रोसेस माझी जन्मजातच आहे. त्यामुळे अनलर्न करायचं म्हटल्यानंतर क्षणात अनलर्न झालं. जे नको होतं ते अननेसरी, ज्याच्यामुळे अहंकार वाढलेला होता. आणि कदाचित तो काय 5-10% कमी झाला असेल तरी ते म्हटले असतील की ठीक आहे, एवढ्यावरती का होईना याच्या डोक्यात काहीतरी टाकावं म्हणजे ज्याने प्रकाश पडेल. आणि मग तो प्रसंग एक झाला. खरोखरच कल्पनेच्या पलीकडचे अनुभव आहेत दादा. श्रोते हो, नाथजींनी मिलिंद दादांना शब्द सुरांसकट शेकडो मेडिटेशनल सॉंग्स म्हणजे दिव्य ध्यानगीते दिलेली आहेत.
आणि अजूनही हा प्रवाह अखंड चालू आहे. ही गाणी ऐकताना हजारो साधकांचं सहज ध्यान लागतं. त्याचा आपण अनुभव घेऊया. दादा, हा. एखादं ध्यान गीत गाल का तुम्ही? हो, नक्की. सगळ्यांनी डोळे बंद करा. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड. मुझे अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ, मुझे अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ, और कुछ ना चाहूँ मैं, और कुछ ना चाहूँ मैं बालक तुम्हारो, तुम मेरो तात, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ. समझ न पाए क्यों आए हैं, समझ न पाए क्यों आए हैं, इस धरती पर पाना है क्या, उलझ रहे हैं भौतिकता में, आत्मज्ञान को खोना है क्या, ऐसी कृपा हो जाए तुम्हारी, ऐसी कृपा हो जाए तुम्हारी, छूट न पाए तुम्हारो साथ, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ. देह को समझो सब कुछ अपना, देह को समझो सब कुछ अपना, मन बुद्धि और सत्य अहम भी, नित बदले हर रूप यहाँ का, शाश्वत समझो सब भी स्वयं भी, खोल दो आँखें अंतर की और, खोल दो आँखें अंतर की और, आज कहो जो सच है बात, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ, और कुछ ना चाहूँ मैं बालक तुम रो, तुम मेरे तात, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ. वा वा, खरेच छान वाटतंय. डोळे उघडावेसेच वाटत नाही. श्रोते हो, आमच्या आजचा एपिसोडचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, आमच्या सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाला आपणही आर्थिक हातभार लावू शकता. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 91
8308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अलक्ष निरंजन. VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.